इयत्ता 7वी क चे विद्यार्थी, आज मी तुम्हा सर्वांना आई आणि मुलाची एक हृदयद्रावक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचं नाव आहे आईचे प्रेम. एका गावात गोपाळ आपल्या आई बरोबर राहत होता. तो शाळेतून घरी आला व आपल्या आईवर जोरजोरात ओरडू लागला. तुला माहित नाही का तू एका डोळ्याने आंधळी आहेस? तू का आली होतीस माझ्या शाळेत? आई म्हणाली, अरे बाळा, तू डबा घरी विसरला होतास, म्हणून तो डबा द्यायसाठी मी तुझ्या शाळेत आले होते. पण आपल्या आईचं एक न ऐकता तो आपल्या आईवर जोरजोरात ओरडू लागला. आईला हे ऐकून खूप दुःख झाले. तरीही आपल्या मुलावर न रागवता तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केले, त्याला शिकवले. तो शाळेत पहिला येऊ लागला. शिक्षण संस्थेने त्याला आदर्श विद्यार्थी म्हणून त्याच्या गौरवार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. तो त्या कार्यक्रमासाठी तयार होऊन निघाला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, अरे बाळा, मी पण येऊ का तुझा कार्यक्रम बघायला? गोपाळ म्हणाला, तुला माहित नाही का तू एका डोळ्याने आंधळी आहेस? तू जर माझा कार्यक्रम बघायला आलीस तर माझे सर्व मित्रमैत्रिणी मला चिडवतील की तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे, म्हणून तू माझ्या शाळेत येऊ नकोस. हे म्हणून तो तिकडून निघून गेला. पण त्याच्या आईला आपल्या मुलाचा गौरव होताना पाहायचा होता. तिला काही धावले नाही. ती शाळेत गेली व सगळ्यात शेवटी उभी राहिली. ती आपल्या मुलाच्या गळ्यात हात घातलेला पाहून तिला खूप आनंद झाला. ते घरी आले. ते आई गोपाळला म्हणाली, अरे बाळा, मी तुझा कार्यक्रम पाहायला तुझ्या शाळेत आले होते. गोपाळ आपल्या आईचं पूर्ण बोलणं न ऐकता तिच्यावर ओरडू लागला. तुला बोललो तरीही तू का आली होतीस माझ्या शाळेत? त्याच्या हुशार बुद्धीला फक्त शाळेतील विषयच कळत होते, पण मात्र आपल्या आईचं प्रेम त्याला कळतच नव्हतं. काही वर्षांनी तो मोठा झाला. त्याला नोकरीसाठी शहरात जायचे होते. तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी शहराकडे चाललो आहे. लोकांच्या घरात भांडी घासून आपल्या दादीने पणाला लावून त्या मुलाला आईने शिकवलं. तोच मुलगा आज तिचा विचार न करता तिला सोडून शहरात चालला. जवळजवळ 10 वर्ष लोटले तरीही तो आईला भेटायला गावाकडे परतला नाही. एके दिवशी आईची तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला फोन लावला आणि म्हणाले, अरे बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे. तू येऊन तिला एकदा भेटून जा. ती सतत तुझी आठवण काढत आहे. मुलाने ऐकून न ऐकल्यासारखे केले. काही दिवसानंतर तो गावाकडे यायला निघाला. तो गावाला पोहोचला तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला सांगितले, अरे बाळा, तुझी आई तर परवा रात्रीच देवाघरी गेली. काल दुपारपर्यंत आम्ही तुझी वाट पाहिली, पण तू काही आला नाही, म्हणून आम्हीच तुझ्या आईचे अंतिम संस्कार केले. हे ऐकून मुलगा मनातल्या मनातच म्हणाला, एकदाची आंधळी गेली. शेजाऱ्यांनी त्याला एक पाकीट दिले. त्याने ते पाकीट खिशात ठेवले व तो शहराकडे परत निघाला. काही दिवसानंतर एकदा त्याला चहा पिता पिता त्या पाकिटाची आठवण आली. त्याने ते पाकीट काढले व ते खोलले. त्या आईने लिहिलेले पत्र होते. तो ते पत्र वाचू लागला. त्या पत्रात लिहिले होते, बाळा, आता माझा देवाघरी जायचा वेळ आला, म्हणून मी तुला हे सांगत आहे. एकदा तू लहान असताना एका अपघातात तुझा एक डोळा गेला होता. तुझ्या बाबांनी खूप प्रयत्न केला, घर दागिने सगळं मनाला लावलं, पण तरी तुझा तो डोळा परत आला नाही. म्हणून मी माझा एक डोळा तुला देण्याचे ठरवले, कारण हे जग तू दोन्ही डोळ्यांनी बघू शकशील. तुला हे जग दोन्ही डोळ्यांनी पाहताना माझ्या एका डोळ्यात आनंद अश्रू होते. तेव्हा वाचता वाचता गोपाळच्या हातातून चहाचा कप खाली पडून सुटला आणि तो जोरजोरात रडू लागला. आई, मला माफ कर, मी चुकलो. तू मला हे पहिले का नाही सांगितलं? पण त्याचं हे दुःख बघायला, त्याला सावरायला त्याची आई या जगात नव्हती. तर मित्रांनो, या गोष्टीत आपण हे शिकलो, आईच्या प्रेमाची किंमत होऊ शकत नाही. आकाशा एवढा कागद समुद्र एवढी शाही. आकाशा एवढा कागद समुद्र एवढी शाही. आईच्या प्रेमाची